तिनं जाऊन मुंबई दिल्लीमध्ये जाऊन खूप मोठं काम यशस्वीपणे करण्यासाठी मला पूर्ण हातभार लावलेला आहे. आज जे पण काही मी यश बघतोय या फिल्मचं, त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण जो वाटा जो आहे यशामागे, ती माझी मिसेस शालिनी राठोड हिचा आहे. हा प्रवास खूप खडतर होता. कारण मी एक आपल्या सर्वसामान्य तांड्यातून असलेला तुमचा तांडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली इथला असून मुंबईमध्ये जाऊन तिथं एका बॉलिवूड आणि या क्षेत्रामध्ये, वेगळ्या क्षेत्रामध्ये, ज्याच्यामध्ये काही आपला दूरदूरचा संबंध नाही, तरी पण एक लहानपणापासूनची एक जिद्द, एक एक चिकाटी होती की आपण एक फिल्म बनवावी आणि त्यामध्ये सामाजिक मुद्द्याला हातभार घेऊन मग कितीही समोर प्रसंग खडतर आले तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद जी आहे मी माझ्यामध्ये ठेवली. आणि हा सेन्सॉर बोर्डानं नाकारल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या वेगवेगळ्या कमिटीमध्ये मधून पास करून सुद्धा हा महाराष्ट्राच्या 15 कोटी जनतेला समर्पित केलेला आहे. ही फक्त ही महाराष्ट्राच्या एका गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबाची कहाणी आहे. महाराष्ट्राच्या 15 कोटी जनतेची कहाणी आहे. जो आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये कलेक्टर, तहसील ऑफिस, खाली तलाठी ऑफिस, तहसील ऑफिस, कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस आणि त्याच्यानंतर मंत्रालय, सर्वसामान्यांची फायलीचं कसं होते आणि जे मोठमोठे उद्योगपती असतात त्यांचे फायलींचं कशा पद्धतीनं फटाफट मंजूर केल्या जातात याचं व्यवस्थित चित्रण जे आहे की मी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये कंप्लीट साथ दिलेली आहे शालिनी राठोड यांनी, माझी मिसेसने खूप केलेला आहे. संघर्ष तिनं पण केलेला आहे माझ्यासोबत. त्याचप्रमाणे गौतमीचं पण यामध्ये खूप छान सॉन्ग असं झालेलं आहे. एक छम्मू म्हणून तिनं पहिल्यांदाच जे आहे एका हिंदी गाण्यामध्ये, तिच्या आयुष्यामधलं माझ्या मध्ये पहिलंच हिंदी गाणं आहे आणि त्याच्यावर तिनं डान्स केलेली आहे. आता तो गाणं इंटरव्ह्यूच्या नंतर येणार आहे आपल्या समोर. आणि याच्यामध्ये आपले जे शांताबाई जे सॉन्ग आहे, जे फेमस, आपण प्रत्येक गावागावामध्ये आपण प्रत्येकाचा वाढदिवस असो, आपलं लग्न सराई असो किंवा काही समारंभ असो, त्या याच्यामध्ये जे आहे की ते गाणं वाजते त्या गाण्यावर सनी लिओनी सुद्धा परफॉर्म केलेली आहे. आमची मंगली जी आहे, मंगलीला सुद्धा पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीमध्ये जे आहे मी इथं घेतलेला. आणि एक सुंदर कथा जी आहे, कथा एवढी सुंदर आहे. आता जसं जसं इंटरव्ह्यू झाले त्याच्यानंतर आपल्याला उलगडा होईलच, ते आपण बघा. आणि आपण ज्या पद्धतीनं कुसतकर आणि विदर्भामधून या चित्रपटाला खूप म्हणजे प्रतिसाद भेटतो आहे, तर त्या तसाच प्रतिसाद आपण कायम ठेवा आणि या फिल्मला सक्सेसफुल करावे. आणि तुमच्या मुलीची जी आहे, तुमची मुलगीची जी मेहनत आहे, जे इथली शालिनीची आहे, हा, तर तिला सुद्धा पूर्ण साथ द्यावी. आणि हा चित्रपट कसा वाटला, हा आम्हाला पूर्ण सोशल मीडियाच्या पूर्ण यांनी खूप साथ दिली पुसद मध्ये. मी त्यांचे धन्यवाद करतो, सर्वांचे धन्यवाद करतो. जय महाराष्ट्र. हा, नाही, तो भाग वगळण्यात आलेला आहे. तो नाही टाकता येत ना, जेव्हा आम्हाला कम्प्लीट टाइमलाईन. याच्यामध्ये समोर काही सीन आलेले आहेत आमदार निवासामधल्या. त्यामध्ये काही जे वाक्य वगैरे होते त्या वाक्यावर त्यांचा तीव्र आक्षेप होता. एक माझी पण पुढे येणारी काही डायलॉग आहे, जे आम्ही पहिले डिजिटली पब्लिश केली. डिजिटलवर सेन्सरचं काही चालत नाही, म्हणजे युट्यूब याच्यावर ते करणं. तर ते मागच्या सरकारने जे 40 वर्षामध्ये जे नाही कमवलेलं आहे, ते काय तुम्ही 5 वर्षामध्ये कमवायचं ठरवलेलं आहे काय? हे माझी डायलॉग होती. या डायलॉगला त्यांनी ते कात्री लावली. ते या फिल्म मध्ये नाही दिसणार, ते आता ट्रेलरवर तुम्हाला दिसलेलं आहे.